वॉर्म वेलकम सगळ्यांना. आजचा दिवस आपला 19वा दिवस आहे. राईट. सो आय एम व्हेरी ग्लॅड दॅट वी आर प्रोग्रेसिंग. नंबर 19 त्याच्याविषयी बघूया आपण काय बोलणार आहोत. लेट सी. ओके. प्रार्थना करूया दोन्ही हात जोडून मस्तपैकी. म्हणा, हे परमेश्वरा, टू द सुप्रीम गॉड, प्रभू राम, भगवान हनुमान, सगळे गुरुजन, सगळे सद्गुरू, माझे गुरु मास्टर चोआ कोकसुई, जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज, सगळे थोर संत, सगळे एंजल्स, आर्कएंजल्स, healing angels, guides, mentors, Sahib, everybody. Thank you, the hierarchy. Thank you. We invoke your divine blessings for deeper understanding for Hanuman Chalisa, for deeper understanding of Bala, Buddhi, and Vidya. And to all of you, Namaste. I welcome you all for day 19. डे 19 पर्यंत आपण आलो. ठीक आहे. थोडंसं संक्षिप्त पुढची 10 मिनिटं मी बोलणार आहे. लक्षपूर्वक ऐका. आय होप पीपल हु आर नॉट देअर टुडे मे बी विल लिसन टू दिस ऑनलाईन. So, in the last 18 days, and maybe today also, in the last 18 days, what are we doing? आपण काय करतोय नक्की? तर आपण राईट पहिल्या दिवसापासून काय करतोय, तर आपल्या मनावरती आपण संस्कार करतोय. व्हॉट आर वी डुईंग? वी आर ट्राइंग टू अलाइन अवर माइंड अँड अवर बॉडी. डू यू एग्री? Right? By how? When we did one thought meditation, we were trying to align our mind. But who is meditating? Who is breathing? The body is breathing, right? The body is breathing? Yes, no? I right? So the mind wants to meditate. What are you doing? You're telling the body, please meditate. And then you start to meditate. So mind and body are in rhythm. When the mind and the body is in rhythm, when the mind and the body is in rhythm, we remain centered, composed. भरकटत नाही आपण इकडे तिकडे इकडे तिकडे. Right? So when we are meditating on a one thought meditation, किंवा अजून कुठल्याही प्रकारचं मेडिटेशन तुम्ही जे करता, there are chances that the mind will go to some location. You are sitting here in Vashi आणि माइंड कुठे मॉरिशियसला पोहोचलाय. वी कांट. द माइंड ट्रॅव्हल्स फास्टर. मन ट्रॅव्हल करतं. राईट. आपलं लक्ष नाहीये, काहीतरी आपल्या जीवनात झालंय किंवा चांगलं आहे, वाईट आहे, वॉट एव्हर. द माइंड इज कम्प्लिटली ऑक्युपाइड देअर. The mind is completely occupied there. But you are meditating, you're trying, the body is trying to meditate. The mind and the body is not there. The mind is there somewhere, but the body is here trying to meditate. अशा वेळी काय करायचं? काही नाही. गेलेलं माइंड परत आणायचं. भगवान कृष्ण असं म्हणतायत की असं होणं अपेक्षित आहे. माझ्याबरोबर रिपीट करा. इट इज ओके. से इट इज ओके. वाय? इज बिकॉज द माइंड इज नॉट स्टेडी yet. You know why? When everybody goes to lower KG, senior KG class, आपण आठवतो राईट, किंडर गार्डन मधली जी मुलं आहेत, राईट, हाऊ आर दे? हाऊ आर दे? राईट? Versus a student, or versus, yeah, student only, versus a student in the 9th and the 10th standard, right? The kindergarten is more bubbly, is more chanchal, is more, he wants to do everything, he just wants to play. Yes or no? The mind will go to play. The mind will take us to that memory point, which is good and not so good and bad and horrible every time. But Lord Krishna says that every time it goes and you realize that it is not there, he's saying, bring it back. Chalo, one thought meditation, किंवा twin hearts meditation, किंवा सोहम, right? किंवा जी कुंडलिनी ध्यान तुम्ही करता, किंवा आपण जे काय करतो प्रॅक्टिस लॉर्ड्स प्रेयर, किंवा एनी अदर मेडिटेशन. सेम उपासना करत असताना आपण जप माळ करतोय, राईट? माळा इथेच आपल्या हातामध्ये, एक साईडला आपण जप करतोय, पण दुसऱ्या साईडला पटकन घड्याळ बघतो, अरे बापरे 11:15 वाजले, अजून कुकर लावायचं, 12ला जेवण द्यायचंय. माळा चालल्यात. माळा चालल्यात. राईट? इट हॅपन्स विथ ऑल ऑफ अस. येस नो? राईट? इट हॅपन्स विथ ऑल ऑफ अस राईट नाव. इवन इफ यू आर म्युटेड, यू आर स्टील टॉकिंग टू मी इन युअर माइंड. You are still comparing. I am still, not that I can see, but not yet. But, right, it happens with all of us.
सो लॉर्ड कृष्णा, तुम्ही सगळेजण चौथा अध्याय जेव्हा वाचाल तुम्हाला लक्षात येतं, देर इज समथिंग विच इज कॉल्ड एज एलिमेंटरी स्टेज ऑफ मेडिटेशन, अँड डोंट वरी, वी ऑल गो थ्रू इट. एलिमेंटरी, किंडर गार्डन स्टेज. अजून बाकी तुम्ही त्याला काही सांगू शकता, कुठली डिफरंट डिफरंट स्टेज सांगू शकता, ॲब्सोल्युटली ओके. वी ऑल गो थ्रू दॅट स्टेज. सर ध्यान लागत नाहीये, सर मी प्रयत्न केला, नो प्रॉब्लेम. सर मेडिटेशन मध्ये बसलो पण माझं ना ध्यान कुठे दुसरं होतं, आय एम नॉट किपिंग टू वेल, मी त्याच्याच वरती ध्यान करत होतो, मन क्रम बचन ध्यान लावे. इट्स ओके, इट्स फाईन, right? When you do it again and again and again and again and keep doing it, you keep doing it. That is the time you will have some amount of control on the organs of the body. Jitendra, Indra is the Indriya, is the organs. We will have some amount of control, and you say, I think I'm doing little better now, better today. You love to meditate. Some of you are practicing for a long period of time. When you meditate, even for 5 minutes, you feel recharged. Do you agree? Yes or no? Right? 5 मिनिटं जरी तुम्ही प्रॅक्टिस केली, थोडीशी स्टिलनेसची प्रॅक्टिस केली, you will feel better. Yes or no? Why? It's because you know what? The mind calls the body, hey, चल पटकन मेडिटेशन करूया, चांगलं वाटतंय. Do you agree? People who practice erratic yoga, basic pranic healing, you do twin hearts meditation, right? You say, I want to meditate, I love to meditate, and you want to feel that bliss. You know why? Because the body has started to feel that there is something good for me and I want to experience it again. आणि नियम काय, युनिव्हर्सचा नियम काय? If it is good, let it be more. If it is good, let it be more. What did you tell the 500 rupees note? Bring your friends along. Yes, bring more friends along. नाही का आपण केलं? Bring more friends along. Why? Is because we have established the relationship with money. Are you with me? Right? So Lord Krishna says there are different stages of you in the sense, he tells this to Arjuna, right? तर अर्जुनाला तो भगवान सांगतायत की या सगळ्या ठिकाणी हळूहळू हळूहळू तू पुढे पुढे होतोयस, आणि एक पॉइंट असा येईल की तुझ्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये स्टिलनेस येणार आहे, आणि ती स्टेज तुझी फोर्थ असणार आहे. आणि ती खूपच अद्भुत स्टेज असणार आहे जेव्हा तू माझ्याशी एकरूप होणार आहेस. आणि तो खऱ्या अर्थाने राजयोग आहे, जिथे आपण कृष्णाशी एकरूप होणार आहोत. आय यू अंडरस्टँडिंग? राईट? सो वेन आय से कृष्णाशी एकरूप, आपला मूळ मूळ प्रकृती म्हणजे कृष्ण, प्रकृती म्हणजे राम, त्याच्याशी आपण एकरूप होणार आहोत. आपण म्हणतो की याच्यात काय राम नाही राहिला, असं बोलतो का नाही आपण? याच्यात काय राम नाही वाटत. राम म्हणजे प्राण, राम म्हणजे प्राण, राम म्हणजे प्रकृती, राम म्हणजे संस्कृती. राम, त्याच्यातलं राम निघून गेल्यानंतर काय राहतं? काय राहील त्याच्यामध्ये? काहीच नाही. सो वेन दिस हॅपन्स, राईट, लॉर्ड कृष्णा सेज की तिथून पुढे तुला समजेल की मी कोण आहे, किंवा तू माझ्याशी कसा एकरूप होशील. थोडंसं तुम्हाला काही काही लोकांना अधिक जात असेल, इट इज ओके, बट आय हॅव टू मेन्शन दिस बिकॉज सम पॉइंट ऑफ टाइम यू विल लिसन टू दिस व्हिडिओ ऑनलाईन. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट? इट इज इम्पॉर्टंट की माइंड आणि बॉडी ही दोघही जण एकत्र इन रिदम असली पाहिजे. मनाने ठरवलं उद्या सकाळी 6 वाजता उठायचं किंवा 8ला उठायचं, कधी तुमच्या उठण्याची वेळ आहे, पण मनाने ठरवलं की मी उद्या सायकल चालवायला जाणार आहे. पण जर बॉडी म्हटली सॉरी मी नाही तुझ्या राज्यात येणार, मी नाही करणार सायकलिंग, द माइंड अँड बॉडी आर नॉट लिस्निंग टू इच अदर. Mind and body are not listening to each other. You have decided that I will do a detox. Then somebody calls you and tells you that जाऊ दे, आज पावभाजीचा कार्यक्रम आहे, ये ना संध्याकाळी आपण मस्त खाऊया आणि जाऊया, जरा बरेच दिवसांनी आपल्या गप्पा नाही झाल्या, चल मस्त वेगळी आमच्या इथे ऑफिसमध्ये वाशीला पन्नालालचा एक मस्त तिथे रगडा पॅटीस आहे, अप्रतिम मिळतं, ये ना आपण गप्पा मारू, मस्त वेगळी खाऊ. माझ्या मित्राला मी परवाच, तो येत होता पुण्यावरनं आश्रमामधला, मी त्याला इथे उतरवलं, मी इथे उतर वाशीला मस्त वेगळी, आपण जरा खाऊ गप्पा मारू, मग आपण मठात जाऊ कळव्याला. उतरला तो.
यु नो व्हॉट आय मीन, राईट? असे मग जाऊ आपण मठामध्ये मस्त वजन करू. मग मी गेलो. तो 8 वाजता आला. अब मैं पन्नालाल मध्ये गेलो. माइंड आएगा, अभी मेरा दोस्त आएगा, शशांक आएगा, बॉडी इज वेटिंग, मुझे पाणीपुरी मिलेगी. पण काय आहे, एकदा कधीतरी ठीक आहे, सारखं करायला लागलं तर गोंधळ होईल ना. माइंड अँड द बॉडी विल नॉट लिसन. आता लक्षपूर्वक ऐका पुढचं मी सांगणार आहे. मागची 10 मिनिटं जे सांगायचा प्रयत्न करतो. माइंड हॅज डिसाइडेड बॉडी शुड लूज वेट. बॉडी म्हणतो नाही, नाही, मला तुझ्यावरती भरोसा नाही. राईट? यु नो वाय डज इट हॅपन इज बिकॉज द बॉडीवरती आलेले जे स्ट्रेस आहेत, काही हार्मोन्स आहेत, काही एक्सपिरियन्सेस आहेत, ते आपल्याला दर्शनीय स्वरूपामध्ये दिसतात. जर आपण लुई हेच पुस्तक वाचत असाल तर आपल्याला लक्षात येईल की आजार का बरं होतो, का बरं होतो, असे तिच्याकडे अनेक एक्झाम्पल्स आहेत. आणि तिने एका लायनरमध्ये MRI पेक्षा भारी रिपोर्ट दिलेला आहे. मी सांगतो तुम्हाला, 10 वर्ष मी तिचं पुस्तक कंटिन्युअसली वाचतोय. प्रत्येक आजारांवरती, गहन आजारांवरती, अगदी पार पॅरालायसिस पर्यंत तिने एका लाईनीत सांगितलं की का होतो. आणि ते बऱ्याच वेळेला आपण उत्तर स्कॅन करावं तर आपण बघतो हो हे तसंच आहे. आणि फक्त ती आपण एनर्जी फक्त बाहेर काढली तर पेशंटमध्ये एकदम फटाफंटास्टिक चेंज होतो आणि आपण त्याला इम्प्रूव्ह होताना बघतो. असेच तर आपण डायबिटीज बरं केलेले आहेत लोकांचे. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? राईट? तो माइंड अँड द बॉडी मस्ट बी इन सिंक. माइंड सेज दॅट आय हॅव डिसाइडेड. तुम्ही संकल्प लिहिलेला आहे, मी का सांगतोय की संकल्प लिहिलेला आहे, पण तो संकल्प फिजिकलाइज करण्यासाठी आपण उठलं पाहिजे ना सकाळी किंवा संध्याकाळी, जे पण तुमचा टाइम आहे. कारण भौतिक जगतामध्ये, आपण भौतिक जगतामध्ये राहतो जिथे फिजिकल फॉर्म ऑफ मनी इज इम्पॉर्टंट. आपण भैयाला असं सांगणार आहोत का किंवा कोणाला, हे जाऊ दे मी तुला एनर्जी देते घे बरं. राईट? नाही ना. आपण त्याला पैसे द्यायला लागणार आहेत, भाडं द्यायला लागणार आहे, किंवा अजून काय, आपण इकडून तिथे ओलानी जातो पैसे द्यायला लागणार आहेत. भैया 1 मिनिट रुको, मैं आपको एनर्जी देती हूँ, असं थोडी चालणार आहे. भैया मी तुम्हाला खूप आशीर्वाद दिले, तुम्हाला बरकत मिळणार आहे, तुमची भरभराट होणार आहे, एका गाडीचे 10 गाड्या होतील. तर म्हणतो ताई पहिले पैसे दे ग, बाकी 10 होऊ दे, आता या गाडीचे मला पैसे मिळू दे परमेश्वरा. नाही तर मला तुला आता देवाकडे घेऊन जायला लागेल, दुसऱ्या देवाकडे, जो पनिशमेंट करणार आहे. यु नो वाय? वाय दिस एक्झाम्पल? बिकॉज माइंड अँड द बॉडी मस्ट बी कंपोज्ड. हेन्स इट इज इम्पॉर्टंट मन क्रम वचन ध्यान जो लावे. काय ध्यान लावलं? काल कुठलं ध्यान लावलं होतं आपण, आठवतो का सगळेजण? काय ध्यान होतं आपलं? मग आपली मित्र कोण आहेत? सुख समृद्धी आपली मित्र आहेत की दुःख दारिद्र्य आपले मित्र आहेत? कोण आहेत आपली मित्र? आपण सकाळी उठल्यावरती काय विचार करतो की आज चला मस्तपैकी गोंधळ घालूया, असा विचार करतोय आपण? नाही, आज तर मी ना खूपच गोंधळ करणार आहे आज, असं आपण विचार करतोय? की आज मी 1 पाऊल पुढे जाणार आहे आणि समृद्धीच्या दिशेने मी हे 2 पावलं, 2 गोष्टी मी करणार आहे. आणि मग जेव्हा आपण अशा गोष्टी करत राहतो तेव्हा यू कम अक्रॉस विथ बुक्स लाईक दिस, अँड देन वेन यू रीड you'll say, wow, this is amazing. I never knew this. And when you start reading it, you're motivated. You want to read more. राईट? असं नसतं समजा. तर आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवा, वाय एम आय रिवायझिंग? वी आर ऑन 19th राईट नाव. इट हॅज लॉट ऑफ कार्मिक एक्झाम, कार्मिक हिलिंग ऑन द 19th डे. राईट? वाय एम आय सेइंग सो? की आपण ऐकलंय ना असं, दैव देतं कर्म नेतं. येस नो? हे खरं आहे. दैव देतं, परमेश्वर देतो, पण कर्म नेतं का? कारण आपण असेच बसलो मला हरी देणार आहे नाही. म्हणून तर पहिल्याच वाक्यात त्यांनी सांगितलंय, बल बुद्धी आणि विद्या ही आपण वापरायची आहे. हनुमान आहेत श्रेष्ठ, ऑलरेडी शंकराचा अवतार आहेत, त्यांना माहिती आहे ते कोण आहे. ही नोज हु इज ही. ही सेड ओके ब्लेस्ड यू, व्हॉट यू वांट, बल बुद्धी विद्या, ब्लेस्ड यू, चलो आगे. सो माइंड अँड द बॉडी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मग त्या बॉडीसाठी मी सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट नाही आहे या क्षेत्रातला, पण तरी सुद्धा मला ज्या ज्या गोष्टीची मदत झाली, मला असं वाटलं आज 19व्या दिवशी तुम्हाला सांगावं आणि तुम्ही ती सोपी सरळ सिंपल प्रॅक्टिस करावी. नीट लक्षपूर्वक आहे का पुढची 10 मिनिटं. आधीची 10 मिनिटं मी थोडंसं कॉन्टेक्स्ट सेटअप करून दिलंय तुम्हाला. येस?
इट इज इम्पॉर्टंट, एकच परत 30 सेकंड, इट इज इम्पॉर्टंट टू मेंटेन माइंड इन अ बेटर पोझिशन. कायम आपण असणार आहेत का गुड स्टेटमध्ये? नाही. पण कायम बॅड स्टेटमध्ये पण नसलं पाहिजे. इट्स ओके समटाइम्स यू डोंट गेट गुड व्हेजिटेबल्स, इट्स ओके. तो क्या भैया से आप रोते रहेंगे ना, आम्हाला औषध दिले त्यांनी बटाटे कांदे औषध निघाले, इट्स ओके, यू से चलो मूव ऑन नेक्स्ट टाइम. नाही मला ही ट्रेन पकडायची होती, बरं गेली ना ताई, चल ना ग पुढे. दादा काय असं करतो सिग्नल वरती, काय तू चाललंय तुझं? नाही, इट्स ओके, सो टू मूव ऑन. यू टू मेडिटेट. And there are various ways of meditating. The easiest way is one thought. Pranayaswa, apanaswa. Watch yourself on the screen like a Lord Krishna watching Arjun. You are the Arjun. समोर टीव्ही वरती घ्या, रिमोट कंट्रोल करा and see yourself how you breathing. Just see. Pranayaswa, apanaswa. You will breathe better today. I'm telling you. You will better. You will breathe better. And if you don't breathe better, the easiest technique what you will do is you will do football technique. Do you agree? एकदम गजब मजा आता है सर, किक मारायला मजा आली मला. राईट. जे लोक व्हिडिओ ऐकतायत तेच मला सांगतात की हे काहीतरी नवीनच आहे प्रकरण, मला आवडलंय. बोलू बरं, एन्जॉय करा मग मस्तपैकी. फुटबॉल टेक्निकने आपले प्रॉब्लेम उडवून टाका, माइंड सॉर्ट झाला. लक्षात घ्या, या पूर्ण सिरीज मध्ये आपण हार्टची परमिशन पहिल्या पहिल्या दिवशी घेतलेली आहे. मी जेव्हा तुम्हाला म्हटलो मी तुम्हाला मेजर ब्रेक थ्रू देणार आहे, त्याचा अर्थ काय होतो की हार्ट वरती असलेले जे जीन्स आहेत त्यांनी आपल्याला पूर्ण परवानगी दिली आहे पुढे प्रोग्रेस करण्याची. त्यांची परमिशन नसती आपण इंचभर पण हलवू शकत नाही. लक्षात ठेवा. आपल्या अंतःकरणातनं आपल्याला वाटतंय की वी शुड प्रोग्रेस, येस नो. म्हणून तर आपण येतो ना. राईट. माझ्या ऑफिसमध्ये आता सगळा म्हणजे आम्ही ऑफिस शिफ्ट केलंय, बरंच काय 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 पूर्ण इथून बॉक्स बिक्स हे चालू आहे. पण मी तुमच्या बरोबर इथे बरोबर 5:34 आलो, थोडंसं काही चहा वगैरे घेण्याचा प्रयत्न केला. राईट. अँड देन मी इथे तुमच्या समोर आहे. हे इम्पॉर्टंट आहे. बलबुद्धी विद्या. राईट. नाव हार्टचं पण तुम्हाला कळतंय, कळालंय म्हणजे इट्स अ सिम्पल परमिशन बट इट टेक्स टाइम. तुम्ही त्या अदर यूला कायम त्याच्याशी संवाद साधायला पाहिजे. हार्टवरती राईट हँड ठेवा. कीप युअर राईट हँड ऑन युअर हार्ट आणि सांगा की हे थँक्यू सो मच यार. Last 19 days have been really, really amazing. I'm learning something new and I'm loving it. सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट काय झाली? म्हणा तू आणि मी आपण भेटलो. हो का नाही? म्हणा यू अँड मी बिकेम वी. मी एवढे वर्ष विसरूनच गेलेलो तुला आणि मला माहितीच नव्हतं. आय डिडंट नो समथिंग लाईक दिस एक्झिस्ट. आय वॉज ऑलवेज वंडरिंग दॅट आय एम वर्किंग सो हार्ड, but why am I not getting it? Because you were not on my side. I had hurt you somewhere. Or maybe you didn't know it. But now that you and me are together, I can really be happy. Say happy. Happier. Very happy. Say happy. Happy, happy. Happy. Thank you. How many of you feel your heart pulsating? टुक 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 असं नुसतं तुडतुड तुडतुड असं वाटतं का नाही? येस नो. राईट. एवढं हार्ट समजा जर बोलू शकतंय तुमच्या आणि माझ्यासारखा आता आपण जसं संवाद करतोय तसं हार्ट बोललं असतं तर हार्ट काय बोललं असतं? अरे काय शैलेंद्र, थँक्यू यार. तुमचं नाव तुम्ही घेतलं असतं ऑब्व्हियसली. राईट. माझं आठवण यार शैलेंद्र थँक्यू यार, मला बोलता येत असतं तर मी तुझ्याशी बोललो असतो यार, आय लव्ह यू यार, असं माझं हार्ट बोलतोय. नीट आहे का? जीवनामध्ये 3 टप्पे आहेत. 3 महत्वाची माणसं जीवनामध्ये. माणसं म्हणतोय मी सो दॅट इझी टू अंडरस्टँड, बट 3 माइलस्टोन्स आर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. 3 लोक इम्पॉर्टंट आहेत. एक न्यूरॉन फॉर माइंड, 2 हार्ट. हार्टवरती जीन्स आहेत आपल्या 20,000. ते नसले ना आपल्या बाजूला इंच पण आपण आपल्याला आनंद येणार नाही. तुम्हाला सांगतो, यू विल नॉट लव्ह एनिथिंग इन लाईफ. वॉट एव्हर यू आर डुईंग यू विल नॉट लव्ह इफ यू डोंट हॅव युअर हार्ट इन इट. आपण म्हणतो ना माझं मन नाही करत आहे किंवा माझी नाही इच्छा होत, आपण तिथे लगेच आपल्या लक्षात येतं की ओके, वाय इज बिकॉज द हार्ट इज नॉट अन साईड. राईट. आपण एखाद्या ठिकाणी गेलो, मला नाही येते, मला नाही आवडत इथे, नको मला इकडे. ठीक आहे, लेट्स गो टू सम अदर प्लेस. एक्झाम्पल, आपण तिथे दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जातो, टेबल चेंज करतो, बरोबर.
is which one you feel. Heart is not on your side. First day in Hanuman Chalisa, we established heart with love. Do you agree? The heart is on your side. आपण काय म्हटलो, अदर ला 5,000 फुटली, हार्ट परमिशन घेतली. ज्यांनी व्हिडिओ ऐकलेला नाही त्यांनी फर्स्ट डेचा व्हिडिओ ऐका. यू विल अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग. तर मी शेवटच्या यायला येतो. 6:24 होत आहे, जी 5-6 मिनिटं आता टप्प्याटप्प्याने. खूप मोठा विषय, पण आय एम जस्ट ट्राईंग टू बिल्ड इट ॲज कॅप्सूल एज आय कॅन. द थर्ड अँड द मोस्ट इम्पॉर्टंट, विथ युअर राईट हँड पोटाला हात लावा, गोल गोल फिरवा पोटांवर हात जरा, बेबीवरती ऑन युअर नेवल. गोल गोल फिरवा. से गुड. दॅट्स इनफ. म्हणा मी तुमच्याकडे येतोय. दॅट्स इनफ. हाताची परत उंजळ करा, हात मोकळे ठेवा. इथे मोर दॅन 100 मिलियन बॅक्टेरियाज आहेत, गुड बॅक्टेरियाज. ओके. आणि ही बॅक्टेरियाची एक 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 ते लेअर बनवतात, एक 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 लायनर बनवतात, राईट, ज्याला आपण म्हणतो गट लायनर. आपल्याला एक गट फील येते, गट फील आहे हे काम माझं होणार आहे. कुठून येते ही गट, ही फिलिंग कुठून येते? पोटात नाही येते. येस. आपण असं म्हणतो का की मला असं वाटतंय, दिल से बोल रहा हूं, मग दिल से आपला हात तिकडे असतो, राईट. आपली मुलं आहेत, लहान मुलं आहेत किंवा काही, आपण जेव्हा म्हणतो आय लव्ह यू यार दिल से, बहुत चाहता हूं, आपण बोलतो का नाही दिल से, तेव्हा पोटावर हात ठेवतो का? नाही ना. दिल से, माझ्याबरोबर करा, दिल से. दिल से टच युअर हार्ट, यू से दिल से. येस. माझ्या अंतःकरणात ना, मी खरंच हृदयात ना, मला हे खूप आवडतंय, मला हे खूप जवळतंय. थँक्यू सो मच. मला दिल से, मी आता भजनाला गेलेलो, मला किती आवडतंय, छान. आय जस्ट लव्ह इट. आपण काय म्हणतो, हात तिथे ठेवतो, या अँड यू से आय जस्ट लव्ह इट. येस नो. येस. यु नो व्हॉट, टुडे वी आर गोइंग टू टॉक अबाउट, कोणीतरी आपल्याला पिक्चर मध्ये, मूवी मध्ये कोणीतरी सांगितलेलं पापी पेट, आणि मग तिथून पासून सगळ्यांची फोटो बाहेर यायला लागली वाटतं. पापी पेट म्हटले, तो खतम झाले बॅक्टेरिया, तिथेच मेले, त्याला पापी बोलले. एका हाताला फक्त एवढेच बोलले तुम्ही काल, की मी तुझ्याशी बोलणार नाही, तो हात आखूड झाला. येस ऑर नो. कोणी कोणी सांगितलं, इथे मला ऑनलाईन वैजंता दिसतायत, श्रेया दिसते, रिंकू मॅडम दिसतायत, राईट. त्यांच्या हाताला तुम्हाला काय काय होत होतं ना तेव्हा, करुणा मॅडम पण आहेत. येस नो. तेव्हा नुसतं एवढंच बोललो होतं फक्त. विचार करा, आपण त्याला लहानपणापासून म्हणतोय पापी पेट का सवाल आहे, झालं कल्याण. 100 मिलियन बॅक्टेरियातलं एकदाच तुम्ही सांगितलं तुम्ही सगळे पापी आहात. जे प्राणी केल्यावर सायकोथेरपी आहेत, त्यांचे एकदा एनर्जी स्कॅन करा ना, गुड बॅक्टेरियाची एनर्जी तुमच्या पोटामध्ये आज होऊनच जाऊ दे. करा ना, करा ना. प्राणिक सायकोथेरपी शिकलेले ग्रॅज्युएट्स असतील त्यांनी प्लीज जरा स्कॅन करून मला जरा कळवा बरं. इथे तुम्हाला म्यूट अनम्यूट करायची संधी देतो. थर्ड आय नाही, पोटाच पोटाचं लगार उघडणार. चलो, we have less time now. Quickly, yes. Anybody who's psychotherapy graduate can just tell me. Good bacteria energy in your stomach. कशी वाटते? खूप पॉवरफुल आहे, सुमार आहे, ऍव्हरेज आहे? Less than average. ऍव्हरेज आहे. ऍव्हरेज आहे ना, राईट, ऍव्हरेज आहे. ओके. व्हॉट इज हॅपेंड, वाय इज दिस सो? त्याच्यासाठी वेगळं सेशन लागेल, घेईन मी कधीतरी पुढच्या महिन्यात. अजून चैत्रातली रामरक्षा वगैरे आपल्याला बरंच भेटायचंय. आज मी तुम्हाला डायरेक्ट औषधच देणार आहे, म्हणजे सांगणार आहे ऍक्शन्स काय घ्यायचे. औषध देणार मी काय डॉक्टर नाही. पण गुड बॅक्टेरियाची जो कॉलनी आहे, त्या कॉलनीवरती जर बंबार्डिंग झालेलं आहे, आणि जर तिथे आपलं लक्ष नसेल, तर लक्षात घ्या, द गट इज द सेकंड ब्रेन. आपल्याला गट फील येते, स्पेशली महिलांना गट फील येते, गट फील. त्यांचं नेवल एवढं स्ट्रॉंग असतं की महिला म्हणतात की हे असं आहे, ते असंच आहे, आणि बऱ्याच वेळेला असंच होतं. आपण विचारतो का नाही आपल्या आईला किंवा बायकोला किंवा अजून कोण आपल्या बरोबर टीममेट्स असतील, आपण विचारतो का नाही त्यांना, आपको क्या लगता है, तुम्हाला काय वाटतं, तुला काय वाटतं ग? आणि मग ती आई किंवा ती बायको किंवा बहीण कोणी असेल, राईट, ती सांगते नाही मला असं वाटतं की आय हॅव अ गट फील. हा शब्द आपण वापरतो का नाही? आजकाल कुठे गेला होता शब्द गट फीलचा? वेर इज दिस गट फील नाव दीज डेज? गट फील इज गॉन इन कॉन्स्टिप्युशन. बॅक्टेरिया कॉन्स्टिट्यूटेड आहेत, बॅक्टेरियाची कॉलनी जी आहे,
2700 का 2200 प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, पैकी 1200 उरले जातात तिथे. स्पिशीज, टाइप्स ऑफ बॅक्टेरिया. काय काय ठिकाणी तुम्ही आता वाचतोय रिपोर्टमध्ये 600 उरलेले आहेत. ओनली 600 टाइप्स, दॅट्स इट. द कॉलनी इज उद्ध्वस्त. का बरं ही कॉलनी उद्ध्वस्त होते? सगळ्यात पहिलं इझी, सगळ्यात पहिलं आणि इझी. मी हे का सांगतोय? कारण कृष्णाने, परत सेम रेफरन्स, राईट, सगळं दिलं आपल्याला गीतेमध्ये भगवानांनी. त्यांनी सांगितलं झोप पण पूर्ण झाली पाहिजे. आहार आणि विहार सांगितलेला आहे. आहार प्रत्याहार आपल्याला योगामध्ये पण सांगितलं. चायनीज बंद करा सगळ्यात पहिलं आपल्या मुलांना, आणि तुम्ही सुद्धा इमिजिएटली. फ्राईड राईस, मोमोज, टोमोज हे सगळं बंद करा. या सगळ्या प्रकारच्या ज्या ऍसिड्स येत आहेत, प्रिझर्वेटिव्ह आहेत, त्या आपलं गट बॅक्टेरिया डिस्ट्रॉय करतायत. इकडे असलेले जे मसल्स आहेत, इकडे असलेले जे टेस्ट बर्ड्स आहेत, ते फक्त 80 आहेत. चमचमीत खायला मिळतंय, मस्त आहे, म्हणून त्यांची भूक भागवण्यासाठी इथे खाली बॅक्टेरियांचा बळी चाललाय. येस, सगळ्या घरी त्या परी आहेत, आपण वेगळे नाही. मग आता काय करायचं? यू कॅन स्टार्ट इझिली फ्रॉम टुमॉरो. मी डायटिशियन नाहीये. जे मी प्रॅक्टिस करतो ते मी तुम्हाला सांगतोय, ज्यांनी मला वजन कमी करायला मदत मिळाली. मी काय धावणारा मुलगा नाहीये, मला तेवढा विशेष इंटरेस्ट पण नाही त्याच्यामध्ये. समबडी, एनीबडी हू नोज मी, दे नो मी, राईट, पीपल हू नो मी, राईट. हा, मला सायकल वगैरे आता माझ्या मुलाला घेतली होती मोठी, एकदम फुल साईज गेअरवाली, मला चालवायला मजा येते. पण ओके, माझ्या परीने, राईट. उगाच काहीतरी इथून ठाण्यावर निघाला आणि मुलुंडला गेले, या प्रकार नाही. तेवढा पुरतं आपलं एन्जॉय, ठीक आहे, मजा येते. काय कराल तुम्ही? सगळ्यात पहिलं उद्या, सगळ्यात पहिलं स्वतः दही लावून ते दुपारी तुम्ही ताक दही याचं कॉम्बिनेशन, एक दिवस ताक एक दिवस दही करणार, खाणार. सर मला सर्दी होते, बाबा मला नका त्याची उत्तरं विचारू, तुम्हाला मी जस्ट रेकमेंड करतोय, जे तुम्हाला जमते ते तुम्ही घ्या. ताक फ्रेश असलं पाहिजे. जर तुम्ही ताक फ्रेश प्यायला फक्त पहिला दिवस, चला, राईट, सायकोथेरपी ग्रॅज्युएट्स अगेन एवढे असतील, राईट. जर तुम्ही ताक प्यायला, राईट, सगळ्यांच्या बेनिफिटसाठी, कारण एव्हरीबडी इज नॉट अ सायकोथेरपी ग्रॅज्युएट हिअर, प्राणी गेली, राईट. जर तुम्ही ताक प्यायला तर स्कॅन करून बघा, गुड बॅक्टेरियाची कॉलनी कशी भर वाढते बघा. स्कॅन करा ताक दुपारच्या वेळेला मस्तपैकी. जर तुम्ही ताक प्यायला तर काय होतंय? त्या मिरच्या मिरच्या टाकू नका ताकामध्ये, सिंपल वाढते. थांबा, तुम्हाला म्यूट करायची संधी आहे का? बाय. येस, तुम्ही अनम्यूट करू शकता. वाटते का ज्यांनी कोणी स्कॅन केलं? The energy increases good bacteria. लवली, Yeah. राईट. सोप्या सोप्या गोष्टी काय करणार आहात? संत्र्याचे दिवस आहेत, संत्र खाणार आहात. प्रोबायोटिक प्रीबायोटिकचा कॉम्बिनेशन करणार आहात. हे खूप एक विचित्र शब्द, इंग्लिश शब्द वाटत असतील तर सोपं, दही खाणार आहात. सीताफळ जमलं तर सीताफळ खाणार आहात. सीताफळ इतकं रिच आहे की सीताफळनी तुम्हाला, इट विल जस्ट ग्रो, द बॅक्टेरिया विल लव्ह, राईट. आणि आता शेवटचा रामबाण, तुम्ही काय करणार आहात? बीटरूट कांजी, सोपी, सरळ, एकदम एकदम सिंपल. माझे सर जे आहेत राम वर्मा, त्यांचाच व्हिडिओ मी तुम्हाला पाठवून देतो आपल्या ग्रुपवरती. बीटरूट कांजी राम वर्मा तुम्ही जर गुगल केलं तर त्यांनी तुम्हाला खूप साऱ्या, बीटरूट कांजी काय सोपं आहे. बीटरूट आणा, चिरा, मला फोटो बिटो पाठवू नका, ग्रुपवरती अजिबात पाठवू नका, तुमच्या पुरतच ठेवा. सर मी ग्रुप बीटरूट पहिले, मला बरं वाटलं, असले कुठलेही इथे अपडेट मॅनेजमेंट करू नका, मला त्यात काही इंटरेस्ट नाहीये. हे तुमच्यासाठी मी सांगतोय. बीटरूट घ्या छानपैकी, त्याच्यामध्ये मोरी चेचा, राईट, राईट, मोरी त्याच्यामध्ये थोडीशी खलबत्त्यामध्ये कुटा, पावडर करा त्याची थोडीशी, राईट, थोडस स्वादानुसार नमक टाका, आणि त्याच्यात मस्त 1 लिटरचा जार बनवा. आणि आज लावला की तो 3 दिवसानंतर त्याला तयार होऊ दे, त्याला कपडा लावा, आपण जसं लोणचं करतो त्याच्यावरती कपडा लावा, राईट. सो जस्ट मेक इट, आणि डोंट डिस्टर्ब इट फॉर 3 days.
फोर्थ डे इन द मॉर्निंग वेन यू गेट अप, डोंट हॅव टी, हॅव बीटरूट ज्यूस. जे पण ते राहिले ते कांची. अद्भुत. प्रेमात पडा स्वतःच्या. अद्भुत. आणि बॅक्टेरियाज आहेत ना, ते म्हणतील तुम्हाला क्या चाहिए मैं आपको और देता हूं. स्कॅन करा एनर्जी तुमची, गुड बॅक्टेरियाची एनर्जी स्कॅन करा. गुड बॅक्टेरियाची. आफ्टर यू हॅव बीटरूट कांजी, स्कॅन एनर्जी ऑफ युअर गुड बॅक्टेरिया. हॅपीनेस स्कॅन करा. सायकोथेरपी ग्रॅज्युएट. हाऊ इज इट? प्लीज ग्रोइंग. या वैजंता, तुम्ही करताय स्कॅन? कोण करताय? रिंक मॅडम तुम्ही करताय? येस, मी तुम्हाला स्पॉटलाइट करतो दोघींना. या इनवरती या. बाकी प्रेक्षकांना पण मदत मिळेल. चला एनर्जी मध्ये. The energy increases वा, multiple times. मल्टिपल टाइम्स. तुम्हाला पण तसंच लागलं वैजंता? हो सर, खूप लागते. खूप आहे. Thank you so much. Thank you. Rinku and Vajendra, thank you so much. Why are we discussing this? Because Lord Krishna said, अष्टांग योगामध्ये पण सांगितलेलं आहे, आहार, प्रत्याहार, यम, नियम. मग केलं पाहिजे का नाही? बीटरूटचे फोटो बिटो पाठवून इथे आपल्या ग्रुपवरती पाठवू नका. तुम्ही तुमचं प्या, एन्जॉय करा. पण काय कसं कराल माहितीये का, की समजा आज शनिवार आहे, उद्या बीटरूट आणले तुम्ही, उद्या तुम्ही मस्तपैकी ते लावलं संडेला. संडे, मंडे, ट्युजडे म्हणजे तुम्ही वेनसडेला पिणार आहात. लगेच मंडेला दुसरं लावा म्हणजे ते तयार व्हायला थर्सडेला तुम्ही पिणार आहात. लगेच ट्युजडेला बनवा म्हणजे ते तुम्ही फ्रायडेला पिऊ शकणार. झालं एक आठवडा. परत पुढच्या आठवड्यामध्ये थोडंसं ब्रेक घ्या, बघा कसं जमतंय. उगाच कंपलभर एक दोन जार नका बनवू, बट हॅव मे बी 1 लिटर, दॅट्स इनफ. मोर देन इनफ. बघा कशी भूक लागते का नाही लागत आहे, स्वतःला बघा कसं जमतंय. मी आता तुमच्याशी बोलतोय, माझ्या तोंडाला पाणी सुटतंय. आर यू अंडरस्टँडिंग? राईट? आय एम जस्ट लव्हिंग इट. आय एम जस्ट लव्हिंग इट. आय एम जस्ट, मतलब when I did it for the first time, I'm like, wow, this is amazing. आणि मग स्लोली अँड स्टडीली मला लक्षात आलं की ऍसिडिटी जी होत होती किंवा मला अशी मळमळ वाटायची किंवा काही जळजळ वाटायची अशी, राईट, ती आपसूक कमी व्हायला मदत झाली. हे आपण का शिकतोय हनुमान चालिसेमध्ये? बल, बुद्धी आणि विद्येसाठी विद्या जेव्हा आपण बनवतो तेव्हा इट इज इम्पॉर्टंट दॅट माइंड अँड द बॉडी शुड बी कंपोज्ड. वन कॅनॉट थिंक. आता समजा तुम्ही डिस्टर्ब असाल मेंटली, राईट, मला सांगा, आपण सगळेजण डिस्टर्ब राहतो का नाही बऱ्याच वेळेला? काय काय कारण असतं. कधी आपलं काम होत नाही, कधी आपलं काम अडकतंय, कधी आपले घरातले, कधी बाहेरचे, कधी आपण ट्रॅफिकमध्ये. येस, वी गेट डिस्टर्ब, येस ऑर नो? वी गेट अपसेट, येस ऑर नो? होतं. त्यावेळी आपण जेव्हा भुकेला काय खाल्लं आपल्याला समजतं का काय खातोय आपण? कितीतरी वेळा आपल्याला समजत नाही, आपण विसरतो. आपल्या लक्षात येत नाही आपण काय खातोय. बिकॉज यु नो व्हॉट, द बॉडी इज ओनली इटिंग, द माइंड इज नॉट लिसनिंग टू इट. Why? It's because we are busy in the phone or on the screen. What are we eating? We don't know. होतं की नाही सगळ्या घरी त्यापरी? मुलं आपल्या फोन मध्ये लागले, खाली काय चाललंय माहितीच नाहीये, मिरच्या खात्यात की परसबी खाते, काय चाललंय तोंडात. ज्या जेवणासाठी, खाण्यासाठी आपण एवढे कष्ट करतो पोटासाठी, तो जेवण बनल्यानंतर आपली भावना काय आहे? वदनी कवळ घेता, अन्नदाता सुखी भव. आपण खरंच म्हणतो का हे? हो म्हणतो. बेसिक प्राणी क्लीन शिकल्यानंतर, राईट, आपण प्रत्येक गोष्ट किंवा बेसिक नाही अदर पण अदरवाईज सुद्धा, पण महाराजांना मी ते चहा आला, महाराज थँक्यू फॉर ब्लेसिंग दिस चाय, थँक्यू, मी तुम्हाला ऑफर करतो, त्याचं प्रसादात रूपांतर करा. तो प्रसाद समजून जेव्हा आपण खायला सुरुवात करतो तेव्हाची 10 मिनिटं, 15 मिनिटं. जर नाही आपण टीव्ही बघितला तर येणारे सगळे कार्यक्रम जे आहेत ते सगळे आपल्याला गिळंकृत करायचे ऐवजी जे आपण खातोय ते प्रेमाने, सन्मानाने, त्या गुरूंना स्मरून की जे मिळतंय तुमच्यामुळे मिळतंय. प्रसाद रूपी जेव्हा आपण खायला सुरुवात करणार आहोत तेव्हा ते अन्न, ते पाणी, वी नो दॅट आय एम डिवाइनली ब्लेस्ड. सतत तुम्ही परमेश्वराच्या स्मरणामध्ये.
नाहीतर बाकी बिग बॉस म्हणा किंवा सॉरी ते काय सोनीचं काय आता नवीन सिरियल चालू, इट्स गुड. शार्क टँक, एव्हरीथिंग राईट. ते बरोबर जेवणाच्या वेळी आपल्या पीक टाइम मध्ये असतात. किंवा आपण म्हणू ना, मला जेवताना हास्य जत्रा बघायला आवडते, नका ना बघू हास्य जत्रा. जेवण म्हणजे हास्य जत्रा आहे का? काय चाललंय? आणि काय काय जोक्स किती असतात त्यांचे, काय क्वालिटीचे आहेत? सगळेच फॅमिली जोक्स आहेत? नाही ना. तुम्हाला समजतं मी काय म्हणतो? 15 मिनिटं कृष्णाने सांगितल्याप्रमाणे 12व्या अध्यायामध्ये, 6व्या अध्याय, आहार आणि प्रत्याहार करणं गरजेचं आहे. इंग्लिशमध्ये इट इज कॉल्ड डिटॉक्स. डिटॉक्स डाएट. Like there is a spiritual diet, like there is a mental diet. I would choose to have friends and my relatives, or not relatives. I'm saying I would choose to have friends. You don't choose relatives. You can choose to have friends. I would have choose to read books for my mental diet. I want to see what kind of thoughts am I generating when I'm reading. सर एन्झायटी तयार होते मला पैशाविषयी विचार केला तर. मग ती सत्य आहे, पहिले तिला दूर करा. पहिले टीव्हीवरचे कार्यक्रम, नेटफ्लिक्स वगैरे जे काय असेल ते सगळं तंत्र तुम्ही बघावं. जेवताना कसला टीव्ही बघताय? 7:40 होत आहे. क्लिअर झालं? आज आपण का बोलतोय? सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण महासुख 2025, एक एक्झाम्पल मला असं वाटतं तुमच्या हृदयावरती, तुमच्या मनावरती ओरा. एक हात छोटा ठेवून दुसरा हात वाढत नसतो. दोन्ही हात समतोल पद्धतीने वाढतात. परमेश्वराने आपल्याला न्यूरॉन्स दिलेले आहेत, हार्ट मध्ये जीन्स दिलेले आहेत, आणि पोटावरती बॅक्टेरियाज दिलेले आहेत. आणि हे तिघ जण वेगस नर्व मार्फत एकमेकांशी बोलतात. वेगस नर्व चं पुस्तक अवेलेबल आहे. जर तुमची इच्छा असेल, तुम्ही म्हणजे तुम्ही पडाकू असाल तर ते पुस्तक नक्की वाचा. हाऊ डू गट बॅक्टेरिया टॉक टू द माइंड. असं होतं आपल्याला बऱ्याच वेळेला की आपलं काहीतरी मेजर काहीतरी आपल्याकडे लाईफमध्ये पटकन पोटात कळ येते आणि असं वाटतं जरा वॉशरूमला जाऊन यावं. येसो ना, आम्ही वॉशरूमला आली नसते तरी पण आपण जातो. असं होतं का नाही? मुलांना असं वाटतं, परीक्षेच्या वेळी असं वाटतं, आपला काही कार्यक्रम आहे असं वाटतं, आज मी स्टेजवरती बोलणार आहे असं वाटतं, थोडं नर्वस झाल्यासारखं वाटतं, थोडं स्ट्रेस आल्यासारखं वाटतं, पोटात गुडगुडल्यासारखं वाटतं. येस ऑर नो? आपल्या सगळ्यांना वाटतं. पोटातल्या गुडगुडणाऱ्या पोटात असलेली गुडगुड आहे, त्यांना काय माहिती तुम्ही स्टेजवरती बोलणारा? त्यांना काय माहिती तुम्ही स्टेजवरती बोलणारा? त्यांना न्यूरॉन सांगतात, हे शैलेंद्र आज स्टेजवरती चाललाय बरं. जर मी त्याला खाद्य व्यवस्थित देत असेल तर ते काय सांगतात माहितीये? आज शैलेंद्रचा पूर्ण अभ्यास झालेला आहे, नथिंग टू वरी, तो आज पूर्ण स्टेज खाऊन टाकेल. ही विल जस्ट छा जाएगा लडका. पण जर अभ्यास नसेल तर मग पाणी जरा पितो, कशाला कोरड पडली आहे, थोडस नर्वसनेस, मग ते कुठेतरी पेन सारखे वाजवतात लोक माहितीये, टाकटूक 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 टाकटूक. आणि तुम्हाला सांगतो अजून एक गोष्ट, खूप साऱ्या गोष्टी आहेत ऑब्झर्व करायला. जो वक्ता आहे तो समजा तयार नसेल किंवा काही, किंवा अजून काही स्ट्रेसमध्ये असेल, तर त्याचे पाय सारखे असे भात्यासारखे गडगड 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 करत राहतो. ही स्ट्रेस इज एन एन्झायटी. पण त्याची माइंड आणि बॉडी, न्यूरॉन्स, हार्ट आणि बॅक्टेरियाज हे इन लाईन मध्ये असतील. वेगस नर्व सांगतील, हॅलो बॅक्टेरिया, ऑल ओके, ऑल ओके. त्याचा आवडता सब्जेक्ट आहे, मज्जा येणारे असतो, पैशाविषयी बोलणारे, धमाल करणारे असतो. बघशील तू. झाला. आत्ताच आम्ही एक कार्यक्रम घेतला होता 10 मध्ये. 1 तास त्या वक्त्यांनी अक्षरशः आम्हाला दंग केलं. मला होतं वाव यार, खूप छान. ओपन माइंड्स मध्ये 1 तास 10 मिनिटं ते जण बोलत होते. खूपच सुंदर. असं वाटतं प्रत्येक जण आपल्याशी बोलतोय, तो मधली माणसंच दिसत नव्हती आम्हाला. हे मला वाटलं की काय वेगळंच नर्व ऍक्टिव्हेटेड असेल. द माइंड द बॉडी इज वन. आणि जे आलेले फाउंडर्स, त्यांची तब्येत यष्टी अशी बघून मला वाटत होतं, येस, बघूनच असं वाटत होतं तेजस्वी, कुठेही गोंधळ नाही, शांतपणे बसलेले. लक्षात ठेवा, जो तुम्ही रामदूत आहात, आपण हरिभक्त आहोत. कसा असला पाहिजे हरिभक्त? काय म्हणतील हनुमान वर्ण, काय म्हणतील प्रभू राम, काय म्हणतील तुमचे गुरु, आपले गुरु काय म्हणतील, ए शैलेंद्र काय चाललंय तुझं?
मी असताना असलं कसं वाटलं त्यांना, त्यांना कसं वाटलं पाहिजे, तुम मम प्रिय भरत सम भाई, असं वाटलं पाहिजे. कशाला करतोस ना हनुमान चालीसा? यू अंडरस्टँड, राईट? जर पेशन्स आहे तर पेशन्स साठी अंतिम प्रयत्न होतात. पेशन्स, माय गॉड, पेशन्स आर टेस्टेड ऑलवेज. त्यावेळी मी मनात काय विचार येत आहे, माझ्या मनात त्यावेळी विचार काय होतात, मला डाऊन फील होत आहे, होईल ओके. त्यावेळी माझ्या मनातले विचार काय आहेत, जे विचार आहेत चांगले वाईट, तो मी आहे. ते चांगले असतील तो स्वतःला पाठ थोपाटा म्हणा, गुड जॉब, आय लव्ह यू म्हणा. पण जर डाऊन वाटत असेल, राईट, काय यार माझ्या बाबतीत असं होत आहे, असं काहीतरी विक्टिम मोडमध्ये जर तुम्ही जाणार असाल, तर मनक्रम वचन ध्यान जावे, शुद्धीकरण गरजेचं आहे. गट बॅक्टेरियाने ऑलरेडी मान टाकलेली आहे, त्यांच्यावरती काम करायला सुरुवात करा. नाहीतर कितीही धावलात, मला असं वाटतं धावणाऱ्या सगळ्यांना प्रणाम आहे माझा. आय हॅव रिअली नो आयडिया व्हॉट डज इट टेक. पण वाढलेलं जर वजन, जर तुम्ही काय पॉइंटला होतात आणि त्याच्यानंतर जर तुम्ही 8-10 किलो एक्सेस आहात, तर समजून जा की जीवनात असं वजन आपण उचलतोय, गरजे नसलेली गरज, म्हणजे दर इज नो नीड, असं वजन आपण उचलतोय जे आपलं नाहीये. जे आपले प्रभू आपल्याला सांगतात, अरे सोड, नाही मी नाही सोडणार, मला अजून दुःख पाहिजे, थांबा थोडस मंजन करतो त्याचं दुःख. आपण रोज टूथब्रश सारखं आपलं टी टी ई ई करून आपलं रोज ब्रशिंग करतो दुःखाने, चालेल का आपल्याला? ते अज्ञान दूर करण्यासाठी बलबुद्धी विद्येचा गरज आहे. आणि ते बळ आपल्याला आपले गुरुजन देत असतात, ती बुद्धी आपल्याला ते देत असतात, ती विद्या आपल्याला देत असतात, राईट. विद्या आपल्याला देत असतात, बुद्धी आपल्याला डेव्हलप करायला लागते, राईट. त्याच्यासाठी उठाबशा काढायला लागतात, त्याच्यासाठी आपल्याला डेव्हलपमेंट करायला लागते, त्याच्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळेला, जसं मी काल म्हटलो, राईट, आपण अपसेट, आपल्याला राग येणार आहे का, यश येणार आहे, आपण नापास होणार आहोत का, हो आपण होणार आहोत, पडलो तोंड पुसाचं, परत आपल्या बरोबर किती लोक आहेत, आहेत, अरे 2 अजून वाढले, 2 कमी झाले आहेत, चला आपण धावत राहू. ईश्वर निष्ठांची मांदियाळी असं ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे. ईश्वरनिष्ठ माणसं आहे आपण आहोत. यू हॅव टू कीप रनिंग, इट्स अ मॅरेथॉन, कीप रनिंग. फिजिकली इट विल बी गुड फॉर ऑल ऑफ यू टू रिमेन. आपण हे शरीर जे आहे, देह हे देवाचं मंदिर आहे. टू प्रॅक्टिस, टू प्रॅक्टिस अँड टू ग्रो, वी नीड फिजिकल बॉडी. त्यामुळे ती व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. मी जेवढं तुम्हाला आज सांगतोय, राईट, यातलं काही नॉलेज एवढं किंवा विशेष प्रॅक्टिस ही माझी 8 महिन्यापूर्वी नव्हती, राईट. पण मी याचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा इट वॉज अ आय ओपनर. आणि थँक्स टू माय टीचर मास्टर जोआ, की त्यांच्यामुळे मी स्कॅन करू शकतो, आम्ही तपासू शकतो एनर्जी कमी जास्त काय आहे, किती कमी आहे आणि त्याला काय करायला पाहिजे, करू शकतो. तर जर आपण ज्या शहरात गावात जिथे कुठे असाल, सो इफ यू हॅव अन अपॉर्च्युनिटी टू लर्न बेसिक प्राणी किलिंग, तो वर्कशॉप करा. काय तुमचे 8-9 हजार रुपये लागतील, तिथून आपली जर्नी सुरू करा. अज्ञान दूर व्हायला मदत मिळेल, ते प्राइसलेस आहे. ज्ञानाची किंमत नाही मोजू शकत. एकदा ज्ञानी झालो असा आपला विषय होत राहतं. यू हॅव टू बिकम, यू हॅव टू कीप अक्युम्युलेटिंग. म्हणून आपल्याला अष्टांग योगामध्ये आपला त्यांनी ज्ञान योग सांगितलेला आहे. त्यात सांगितलं एक काम करा, हट योगा करा, चला यावरती, झालं का? हट योगा केला, व्यायाम केला, झालं. नाही असं नाही सांगितलं त्यांनी. हट योगा पण सांगितलं, म्हणजे फिजिकल पण सांगितलं, पण आपल्याला ज्ञानी पण व्हायला सांगितलं कृष्णाने. You have to, he has told us, you have to become scholar, you have to become wise. There is a there is a value for become, for having wisdom. काय सांगितलं? विजडम. So if you have wisdom, you will forgive everybody without even thinking about it, even a minute. I forgive you. ठीक आहे, इट्स ओके यार, असू दे. नाही, हे सगळं काय करायची गरज नाही लागणार. तू असा होतास, तसं होतास, आय लव्ह यू आणि मला माफ कर, सॉरी, राम भीम, काही नाही. ज्ञान, विस्डम असेल, पुढे जातो माणूस. क्लिअर झालं? थांबूया. सगळ्यांना बीटरूट कांजीसाठी शुभेच्छा.
तुम्ही जर प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक गुगल केलं तर तुम्हाला समजणार आहे. पण ते नुसतंच गुगल करू नका, घरी आणा, खा. आय विल टेल यू, आपसुक आपसुक तुम्ही बऱ्याचशा गोष्टी जीवनात अशाच ड्रॉप करायला लागाल. का माहितीये? वन्स यू नो दॅट युअर बॉडी इज लव्हिंग इट, आणि बॅक्टेरियाची तुमची परत सांगड झाली ना एकदा, की मग जशी पैशाची कशी आपली सांगड जातो तुमची झाली का नाही आता सगळ्यांची, 500ची नोट, तशी बॅक्टेरियाची करून घ्या ना. मी तुम्हाला पाहिजे तर मदत करीन उद्या. ऍक्च्युली मदतीची गरज नाही, तुम्ही हे करा, आपसुक वाढेल. काय बॅक्टेरियाशी बोलायची गरज नाही, त्यांना बोकीटून काय उपयोग आहे बोलून. क्लिअर झालं सगळ्यांना? तुम्ही मुक्त व्हाल ऍसिडिटीतनं, कॉन्स्टिब्युशन बनणार. ओके, क्लिअर झालं सगळ्यांना? राईट. हे सगळं सोपं सोपं आहे, खूप ताक वगैरे आणि हे सगळ्या गोष्टी हे घ्यायला सुरुवात केलं तुम्ही. ताक मी तुम्हाला सांगितलं, दही मी तुम्हाला सांगितलं, ऍपल मी तुम्हाला सांगितलं, सीताफळ मी तुम्हाला सांगितलं. सीताफळ व्हेरी 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 रिच, राईट. आणि सगळ्यात लास्ट मी तुम्हाला बीटरूट कांजी सांगितली, ते इज राईस कांजी ऑल्सो. अजून काय पदार्थ असतील ग्रुपवरती टाकू नका. आपला ग्रुप हा डाएट डिस्कस करण्यासाठी नाही, मला तर अजिबात टाकू नका. तेवढा पुरता जे मी सांगितलंय आहार आणि प्रत्याहार, त्याच्यासाठी जस्ट टू इम्प्रूव्ह युअर बॅक्टेरिया. थांबूया, राईट. उद्या आपला सेकंड लास्ट दिवस आहे. जस्ट इन केस इफ यू हॅव एनी क्वेरीज, राईट टू मी, मेसेज करा मला, आणि आय विल ट्राय टू अड्रेस. आणि मग शेवटच्या दिवशी आज कोशिश करा हनुमानाकडे दर्शन घ्या हनुमानांचं. म्हणा थँक्यू सो मच, दिस हनुमान चालीसा सिरीज इज अन आय ओपनर. लाईक लास्ट टाइम आय थॉट इट वॉज अमेझिंग, दिस टाइम इट इज इवन मोर अमेझिंग. बी ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग व्हॉट यू लर्न. आय एम ग्रेटफुल. आय एम जस्ट गोइंग टू सी लॉर्ड हनुमान इन जस्ट सम टाइम. मंदिरात जाणार मी. ओके, चल आपण रेकॉर्डिंग थांबूया आणि लेट्स गेट रेडी फॉर हनुमान चालीसा.